आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। दीपक कोचर यांनी ईडीने अटक केलेली दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीएमडी चंदा कोचर यांचे पती आहेत। काल राज्यात 16,429 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे, तर 14,000वर रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत। राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 71%वरती आलेला आहे, तर कोरोनामुळे काल महाराष्ट्रात 423 जणांचा मृत्यू झाला। कोविड चाचणीचे सुधारित दर आता 1200 रुपयात केले जाणार आहेत। कोविड चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले, त्यांनी आधी 1900 रुपये या चाचणीसाठी फी जी ती आकारली जात होती। आता राज्य सरकारने या संदर्भात शासकीय आदेश काढले। जीडीपी तब्बल 23% घसरल्यानंतर मोदी सरकार लवकरच एक मोठं पॅकेज त्या पॅकेजची घोषणा करू शकतं। या छोटे व्यापारी आणि मध्यम वर्गाला दिलासा दिला जाऊ शकतो। मागणी वाढवणं आणि अर्थव्यवस्था रुळावरती आणणं सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही धमकीचा फोन आलाय। काल शरद पवार यांना धमकीचा फोन आला होता। भारताबाहेरून पवारांना धमकीचा फोन आल्याची माहिती आहे। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांपाठोपाठ गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती मिळाली आहे। कंगना राणावत प्रकरणी ही धमकी आल्याचं बोललं जात आहे। शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या फोनची चौकशी सुरू असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं। तसंच कंगना राणावतला पाठिंबा देणाऱ्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल भेट घेतली। सिल्वर ओक इथे जाऊन भेट घेतली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या। ही नेहमीप्रमाणे सदिच्छा भेट असल्याची संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विधान भवनात सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चांगलाच गोंधळ झाला। अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडल्यानंतरही अनेक आमदारांचा स्वॅब रिपोर्ट न आल्यानं अनेकांना गेटवरतीच ताटकळत उभं राहावं लागलं आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। अजित पवार स्वतः गेटवर आले आणि त्यांनी आमदारांना आतमध्ये सोडण्याची सूचना केली। आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे। सरकारनं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या। 29,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। शेतकरी कर्जमाफीसाठी 10,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विधान भवनात अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतला। कोर्टात मांडलेल्याप्रमाणे विधेयक सादर करण्याची मागणी विरोधकांनी केली। त्याचं सरकारने मांडलेल्या विधेयकामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मंगळवारी ही निवडणूक होणार असल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी भाजपतर्फे भाई गिरकर यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आला। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक घाईघाईने जाहीर केल्याचा आरोप भाजपने केला। विधान परिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी भाजपने केली आणि याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद सभापती यांना पत्र दिलं। मुंबईतल्या पाली हिलमध्ये असलेल्या कंगना राणावतच्या ऑफिसमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली। कंगनाच्या ऑफिसच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे। एल पश्चिम या प्रभागातील कर्मचाऱ्यांनी ही पाहणी केली। दरम्यान या पाहणीनंतर कंगनाने ट्विट केले, पालिका अधिकारी जबरदस्ती माझ्या ऑफिसमध्ये शिरले, तसंच माझ्या शेजारच्यांनाही पालिकेने त्रास दिला असल्याचा आरोप कंगनाने ट्विटवरून केला। मॅडमच्या वागण्याचा सर्वांना परिणाम भोगावा लागणार असल्याची धमकी अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोपही तिने केला। त्यानंतर तिने दुसरं ट्विट केलं, हे मणिकर्णिका चित्रपटाच्या वेळेचं ऑफिस आहे आणि ऑफिससाठी मी 15 वर्ष मेहनत घेतली। माझं आयुष्यात एकच स्वप्न होतं, जेव्हा मी चित्रपट निर्माता बनेल तेव्हा माझं स्वतःचं ऑफिस असावं, पण आता मला हे स्वप्न धुळीस मिळताना दिसतंय। अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध मुंबई महापालिका असा नवा संघर्ष आता निर्माण झालाय। कंगना मुंबईत आल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलंय। बीएमसी कंगनाला क्वारंटाईन करणार असल्याचं, तिला 10 दिवस बाहेर पडता येणार नाहीये। विमानानं प्रवास करून येणाऱ्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा बीएमसीचा नियम आहे।
परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार विमानतळावरच हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो। बुधवारी हिमाचल प्रदेशमधून अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल होते। तिच्या हातावर शिक्का मारला जाईल असं कळतंय। कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने तिला ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर अभिनेत्री कंगना रनौतने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले। दरम्यान Y+ दर्जाची हाय क्लास सुरक्षा मिळणारी कंगना ही पहिलीच सेलिब्रिटी असल्याचं समोर आलंय। एखाद्या व्यक्तीला असणाऱ्या धोक्यानुसार 4 श्रेणी अंतर्गत सुरक्षा देण्यात येते। Y+ सिक्युरिटी या श्रेणी अंतर्गत 11 शस्त्रधारी पोलीस सुरक्षा रक्षकांचा कवच पुरवण्यात येतं। या सुरक्षा अंतर्गत 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसरचा समावेश असतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनावर टीका केली आहे। काही लोक इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात, नाव कमावतात, मात्र राज्याचं ऋण फेडत नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला। कंगना रनौतचं विधान चुकीचंच आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, पण देशात कायद्याचं राज्य आहे, सुरक्षा दिलीच पाहिजे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। कंगनानं महाराष्ट्राचा अपमान केला असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। सुशांतच्या बहिणीविरोधात रियानं पोलिसात धाव घेतली आहे। सुशांतच्या बहिणीनं बनावट प्रिस्क्रिप्शन बनवण्याचा आरोप रियानं केलाय। रियाची NCB कडून चौकशी सुरू असतानाच रियानं आता सुशांतच्या बहिणीच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे। रिया चक्रवर्तीची सोमवारची चौकशी आता संपली आहे। सलग दुसऱ्या दिवशी रियाची चौकशी झाली। NCB कडून झालेल्या चौकशीत रियाला ड्रग्ज संबंधात अनेक प्रश्न विचारण्यात आले। रियाची आज पुन्हा NCB कडून चौकशी होणार आहे। रियाची सोमवारी 8 तास चौकशी करण्यात आली। ड्रग्ज प्रकरणी रियाला अटक होण्याची शक्यता। दरम्यान अधिकाऱ्यांना फोन चॅटिंगचा रेकॉर्ड मिळाला आहे आणि यातून प्रतिबंधित ड्रग्ज खरेदी करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे, असं NCBचे उपमहासंचालक M अशोक जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सुशांत सिंग राजपूतच्या विसेराची पुन्हा तपासणी होणार आहे। एम्सचे तज्ज्ञ त्याची तपासणी करतायत। सुशांतचा मृत्यू हत्या नव्हती असं मानण्यामागची कारणं कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना विचारण्यात आली आहेत। दिवसभरात मुंबईत 1788 नवे कोरोना रुग्णांची नोंद झालेली। आतापर्यंत 1,57,410 बाधित रुग्ण झालेत, तर दिवसभरात 31 जणांचा मृत्यू झाला। सध्या 24,144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। 2 दिवसात ICMRचे क्वारंटाईन संदर्भात नवे नियम येण्याची शक्यता आहे। जर तसे नियम आले तर त्यानुसार क्वारंटाईनची अंमलबजावणी केली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सलग 6व्या दिवशीही कोरोनाचे 400च्या वरती रुग्ण आढळून आलेत। सोमवारी महापालिका क्षेत्रात 485 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर डोंबिवलीत 266 कोरोनाचे रुग्ण आढळून आले। नाशिक शहरातील व्हेंटिलेटर धुळखात पडून असल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी मशीन धुळखात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना खासगी लॅबमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी 1000 रुपये मोजावे लागतात। ऑक्सिजनला लावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। नागपूरच्या शालिनीताई मेघे रुग्णालयातील हा प्रकार आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। दुसरीकडे नागपूरमध्ये असा धक्कादायक प्रकार समोर आला। नागपुरात मृत्यूनंतरही कोरोना रुग्णाची अवहेलना करण्यात आली आहे। उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पुरुष मृतदेहाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याचं समोर आलं। गंगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला। पिंपरी चिंचवड महापालिकेने 6 महिन्यात कोरोनाशी लढण्याकरता 100 कोटी खर्च केलेत, मात्र पालिकेने या कालावधीत एकही अँब्युलन्स खरेदी केली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। पालिकेकडे सध्या जुन्या आणि जीर्ण अवस्थेतले अँब्युलन्स आहेत। 3 खासगी लॅबला पुणे महापालिकेने नोटीस बजावली आहे। वेळेत कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती देत नसल्यामुळे महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पालिकेला कोरोनाच्या रुग्णांची माहिती देणं गरजेचं असतं, पण काही लॅब्सकडून त्यात दिरंगाई होते, त्यामुळे पालिकेला ही कारवाई करावी लागली आहे। आग्र्याच्या सिकंदरा भागामध्ये असणाऱ्या केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली आहे। या आगीमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे। आगीमुळे धुराचे मोठे लोट हवेत निर्माण झाले। अमेरिकेसह ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया या बड्या देशांची भारताला साथ मिळाली आहे। ॲपलसह या बड्या देशांच्या 8 मोठ्या कंपन्या चीनमधून भारतात दाखल झाल्यात। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली आहे।
अखिल भारतीय आखाडा परिषदेने अयोध्येनंतर आता काशी मथुरेला मुक्त करण्याची रणनीती तयार केली आहे। काशी आणि मथुरा स्वेच्छेने हिंदूंना देण्याची विनंती आखाडा परिषदेकडून करण्यात आली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद असलेलं जगातलं आश्चर्य असलेला ताजमहल 21 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले। यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरी बातम्या। थॉमस उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सायना नेहवालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय। पी.व्ही. सिंधूने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली। भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिचा दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशाल याच्यासोबत साखरपुडा पार पडलाय आणि अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे। इंग्लंडचा जोस बटलर अखेरच्या T20 सामना खेळू शकणार नाहीये। आपल्या परिवाराला भेटण्यासाठी बटलरने बायोसिक्युरिटी बबल मोडल्यामुळे तो अखेरचा सामना खेळणार नाहीये। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबद्दलची माहिती दिली आहे। प्रसिद्ध पार्श्वगायक SP सुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह आली अशी माहिती त्यांचा मुलगा SP चरण यांनी सोशल मीडियावर दिली आहे। मात्र ते अजूनही व्हेंटिलेटरवरतीच आहेत असं त्यांनी सांगितलं। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।